आज आपण LIC प्लॅन 736 जीवन लाभ बद्दल माहिती घेऊया. जीवन लाभ हा प्लॅन हाय रिटर्न्स नॉन लिंक प्लॅन आहे. यात बोनस रेट हाय आहे इतर प्लॅनच्या तुलनेत. हा प्लॅन लिमिटेड पेमेंट एंडोमेंट प्लॅन आहे. याच्यात प्रीमियम पेमेंट टर्म PPTचे 3 ऑप्शन्स उपलब्ध आहेत. 10 वर्ष प्रीमियम पेइंग टर्म, 16 years पॉलिसी टर्म, 15 years प्रीमियम पेइंग टर्म्स, 21 years पॉलिसी टर्म, 16 years प्रीमियम पेइंग टर्म, 25 years पॉलिसी टर्म. म्हणजे या प्लॅनमध्ये 10 वर्षापर्यंत हप्ते भरायचे, 16 वर्षी मॅच्युरिटी मिळणार आहे. 15 वर्ष हप्ते भरल्यानंतर 21व्या वर्षी मॅच्युरिटी मिळेल. 16 वर्ष प्रीमियम पे केल्यानंतर 25व्या वर्षी मॅच्युरिटी मिळेल. हा प्लॅन आपण कोणाला देऊ शकतो? हा प्लॅन मिनिमम एंट्री एज जे आहे ते 8 वर्षाचे आहे. 8 वर्षाच्या मुलांपासून आपण हा प्लॅन देऊ शकतो. मॅक्झिमम एंट्री एज आहे 75 इयर्स. यात PPT जर 10 वर्ष आणि 16 वर्ष मॅच्युरिटी असेल तर 59 वयापर्यंत आपण हा प्लॅन देऊ शकतो. PPT 15 वर्ष असेल आणि मॅच्युरिटी 21 वर्ष असेल, पॉलिसी टर्म 21 वर्ष असेल तर 54 वयापर्यंतच्या व्यक्तीला हा आपण प्लॅन देऊ शकतो. 25 वर्ष टर्म असेल तर 50 वर्षापर्यंतच्या वयाच्या व्यक्तींना हा प्लॅन आपल्याला देता येतो. मिनिमम सम एश्योर्ड आहे 2 लाख. मॅक्झिमम सम एश्योर्डला कुठल्याही प्रकारचं लिमिट नाही, पण ते अवलंबून असेल त्या व्यक्तीच्या इन्कमवर. 2 लाखाच्या पुढे 10,000च्या मल्टिपलमध्ये, 10,000च्या पटीत हा प्लॅन देता येतो. प्रीमियम पेमेंटचे मोड्स कुठले उपलब्ध आहेत? त्यात वार्षिक, 6माही, क्वार्टरली, तिमाही आणि मंथली. मंथली आपल्याला नॅचमध्ये उपलब्ध आहे. नॅच मंथली प्रीमियम मोड घ्यायचा असल्यास 3 महिन्याचे प्रीमियम ॲडव्हान्स भरावे लागतील आणि सॅलरी सेव्हिंगसाठी 2 महिन्याचे प्रीमियम ॲडव्हान्स भरावे लागतात. 3 महिन्याचे प्रीमियम पेड केल्यानंतर 4थ्या महिन्यापासून बँकेतनं डिडक्शन होईल आणि सॅलरी सेव्हिंगमध्ये 2 हप्त्याचे प्रीमियम पेड केल्यानंतर 3ऱ्या महिन्यापासून पगारातनं प्रीमियम कपात होतील. या प्लॅन अंतर्गत लोनची फॅसिलिटी उपलब्ध आहे. 1 वर्ष पूर्ण प्रीमियम पेड केले असतील तर ह्या पॉलिसीवर लोन घेण्याची सुविधा आहे. ह्या पॉलिसीत सरेंडर व्हॅल्यूची सुविधा सुद्धा देण्यात आली आहे. त्यासाठी सुद्धा 1 वर्ष पूर्ण प्रीमियम भरणं आवश्यक आहे, तरच आपण पॉलिसीची सरेंडर व्हॅल्यू मिळू शकते. ही पॉलिसी पार्टिसिपेट प्रॉफिटमध्ये सहभागी होते. यात जे काही इलिजिबल सिंपल रिव्हर्जनरी बोनस असेल तो आणि फायनल ॲडिशन बोनस या पॉलिसी अंतर्गत देय असतो. या पॉलिसीच्या अंतर्गत डेथ बेनिफिट कसा आहे ते आपण आता बघूया. पॉलिसीधारकाचा मृत्यू मुदत पूर्ण होण्याच्या आधी झाल्यास सम एश्योर्ड जी असेल ती त्याच्या नॉमिनीला मिळणार आहे आणि ती हायर ऑफ 7 टाइम्स ऑफ द ॲन्युअलाइज प्रीमियम, म्हणजे वार्षिक प्रीमियमच्या 7 पटपेक्षा किंवा बेसिक सम एश्योर्ड जी जास्त असेल ती मिळणार आहे. त्याचबरोबर सम एश्योर्ड बरोबरच जो काही बोनस त्या व्यक्तीच्या अकाउंटला जमा असेल तो बोनसही नॉमिनीला मिळणार आहे आणि फायनल ॲडिशन बोनस जर काही असेल तर तोही मिळणार आहे. तर टोटल डेथ बेनिफिट हा जो मिळतोय तो 105% त्यांनी जेवढे प्रीमियम भरलेले आहेत, एक्स्ट्रा टॅक्सेस आणि एक्स्ट्रा प्रीमियम आणि रायडर प्रीमियम सोडून जो काही प्रीमियम आहे त्याच्या 105% पेक्षा कमी मिळणार नाही. टोटल सम एश्योर्ड, टोटल बोनस आणि फायनल ॲडिशन बोनस ही सर्व रक्कम नॉमिनीला डेथ झाल्यानंतर मिळणार. समजा ती व्यक्ती हयात असेल तर मॅच्युरिटी बेनिफिट काय मिळतं? तर मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर, पॉलिसी टर्म पूर्ण झाल्यानंतर पॉलिसी धारकास बेसिक सम एश्योर्ड जी काही असेल ती, त्या बेसिक सम एश्योर्डनुसार जो काही बोनस जमा असेल बोनस आणि फायनल ॲडिशनल बोनस जर काही असेल तर तो, असं टोटल जी रक्कम असेल ती त्या व्यक्तीला मॅच्युरिटी बेनिफिट म्हणून देण्यात येते. या पॉलिसीत
टॅक्स बेनिफिट काय आहे? तर जे काही प्रीमियम्स पेड झाले असतील तर ते अंडर सेक्शन 80C अंतर्गत एलिजिबल असतात टॅक्स डिडक्शनसाठी. आणि मॅच्युरिटी बेनिफिट जे आहेत ते पूर्ण टॅक्स फ्री आहेत सेक्शन 1010D अंतर्गत. रायडर्स कुठले उपलब्ध आहेत या पॉलिसी अंतर्गत? तर ॲक्सिडेंट डेथ अँड डिसॅबिलिटी बेनिफिट हा एक रायडर उपलब्ध आहे. त्याच्यानंतर ॲक्सिडेंट बेनिफिट रायडर आहे हा 3 टाइम्स सम एश्योर्ड पर्यंत आपण घेऊ शकतो नवीन प्लॅनमध्ये. न्यू टर्म इन्शुरन्स आपण जी काही सम एश्योर्ड असेल त्याच्या एवढाच टर्म इन्शुरन्स घेऊ शकतो. त्याच्यानंतर प्रीमियम वेअर बेनिफिट जर मुलांच्या नावाने पॉलिसी असेल तर हा बेनिफिट घेता येईल. प्रीमियम वेअर बेनिफिटमध्ये जर मुलांच्या नावाने पॉलिसी असेल आणि प्रपोजरचा डेथ संपण्याच्या आधी झाल्यास पुढचे पूर्ण प्रीमियम जे असतात ते वेव होतात म्हणजे माफ होतात. त्यासाठी हा रायडर घेणं मुलांच्या पॉलिसीसाठी आवश्यक असतो. एक एक्झाम्पलच्या उदाहरणाच्या माध्यमातून या प्लॅनचे बेनिफिट आपण समजून घेऊया. 30 वर्षाच्या वयाच्या व्यक्तीला समजा आपण 15 वर्ष पीपीटी आणि 21 वर्ष मॅच्युरिटी आणि 10 लाख सम एश्योर्ड दिल्यास त्याला पहिल्या वर्षी 59,310 एवढा प्रीमियम पे करावा लागेल. सहामाही प्रीमियम 29,966 आणि तिमाही प्रीमियम 15,139 आणि मंथली करणार असेल तर 5,046. हा पहिल्या वर्षाचा बोनस पहिल्या वर्षाचा प्रीमियम आहे. त्यानंतर सबसिक्वेंट इयर्सला जो प्रीमियम राहणार आहे तो वार्षिक 58,033, सहामाही 19,321, क्वार्टरली म्हणजेच तिमाही 14,813 आणि मंथली म्हणजेच मासिक 4,938. अशा प्रकारे ती व्यक्ती प्रीमियम भरणार आहे आणि मॅच्युरिटीला तिला मिळणारा बेनिफिट काय असेल तर मॅच्युरिटीला सम एश्योर्ड प्लस बोनस प्लस फायनल ॲडिशन बोनस अशी टोटल रक्कम त्या व्यक्तीला मिळणार आहे. तर एक्सपेक्टेड मॅच्युरिटी आपण आजच्या बोनस रेटने जर कॅल्क्युलेट केली तर 10 लाखाचा बोनस आज 44,000 रुपये प्रति हजारी बोनस आहे. म्हणजे 10 लाखाला 44,000 बोनस एका वर्षाला होईल. 21 वर्ष मुदत आहे म्हणूनच 44,000 गुणिले 21 असं 9,24,000 बोनस होईल. फायनल ॲडिशनल बोनस जर आपण 1,100 रुपये पर 1000 सम एश्योर्डला जर आत्ताच्या डेटनुसार कॅल्क्युलेट केल्यास 1 लाख रुपये ते मिळतील. म्हणजे 10 लाख सम एश्योर्ड, 9,24,000 बोनस आणि फायनल ॲडिशनल बोनस 1 लाख असं एक्सपेक्टेड मॅच्युरिटी टोटल असेल 20,24,000. टोटल पॉलिसीधारक 8,71,772 एवढी रक्कम पे करतो. त्याच्या अगेन्स्ट त्याला 20,24,000 रुपये मॅच्युरिटी मिळणार आहे. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त रक्कम या प्लॅनमध्ये पॉलिसीधारकाला मिळते. धन्यवाद मित्रांनो. आपल्याला व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं ही माहिती निश्चितच उपयुक्त होईल. धन्यवाद.